मराठी टेलिव्हिजन विश्वातील सर्वात मोठा रियालिटी शो बिग बॉस मराठीची प्रतीक्षा अखेर संपली आहे। बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये एकापेक्षा एक अवलिया सदस्य सहभागी झाले आहेत। वेगवेगळ्या छटा असलेले हे सदस्य यंदाचा सीझन चांगलाच गाजवणार आहेत। जाणून घ्या या 16 महारथींबद्दल। वर्षा उसगावकर मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या 90च्या दशकातील महानायिका वर्षा उसगावकर या बिग बॉस मराठीच्या घरात जाणाऱ्या पहिल्या सदस्य ठरल्या आहेत। स्वप्नसुंदरी, महिलांची लाडकी स्टाईल आयकॉन आणि ड्रीम गर्ल अशी वर्षा उसगावकर यांची ओळख आहे। अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर अशा अनेक दिग्गजांसोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे। वैभव चव्हाण महाराष्ट्रातल्या मातीतला बारामतीचा रांगडा गडी म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाण। वैभव चव्हाणने आपल्या कातिल लुकने सर्वांनाच घायल केलं आहे। लढवय्या, बिंदास आणि जिद्दी व्यक्तिमत्व असणारा वैभव बिग बॉस मराठीचा खेळ कसा खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अरबाज पटेल रियालिटी शोचा स्टार स्प्लिट्सव्हिलाची जान म्हणजेच अरबाज पटेल। अरबाजने आपल्या स्टाईलने आणि स्वॅगने अनेकांना घायल केलं आहे। अरबाजचे अनेक म्युझिक अल्बम देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत। हा जिगरबाज तरुण बिग बॉस मराठीच्या घरात धुमाकूळ घालण्यासाठी आता सज्ज आहे। घनश्याम दरवडे छोटा पुढारी गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरून भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोटा पुढारीची बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री झाली आहे। घनश्याम दरवडेच्या प्रत्येक स्टेटमेंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो। आपली मतं रोकटोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणारा हा एक पुढारी आहे। इरिना रुडाकोवा बिग बॉस मराठीमध्ये पहिल्यांदाच एका परदेशी गर्लची एंट्री झाली आहे। इरिना रुडाकोवा बऱ्याच वर्षापासून भारतात राहते। इरिना सॉलिड परफॉर्मर, कमालीची डान्सर आणि अभिनेत्री आहे। निक्की तांबोळी आपल्या सौंदर्याने अनेकांना घायल करणारी डोंबिवलीची मराठी मुलगी आता हिंदी बिग बॉसमध्ये अनेकांना टक्कर देत टॉप 3 मध्ये पोहोचली होती। बोल्ड, बिंदास आणि सुंदर असलेल्या निक्कीने आयुष्यातील तिचे नियम स्वतःच ठरवले आहेत। अभिजित सावंतने आपल्या आवाजाने संपूर्ण भारताला वेड लावलं। टेलिव्हिजनचा लोकप्रिय सिंगिंग स्टार म्हणून तो ओळखला जातो। अभिजित सावंत भारताचा पहिला सिंगिंग आयडॉल आहे। पंढरीनाथ कांबळे हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळेने मालिका, नाटक आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम केलं आहे। वेगवेगळी कॅरेक्टर्स करणारा हा माणूस स्वतःच एक कॅरेक्टर आहे। आर्या जाधव रॅपची राणी म्हणजे आर्या जाधवची स्टाईलच हटके आहे। शब्दावरची तिची पकड तिच्या प्रत्येक रॅपमधून दिसून येते। आर्या प्रचंड रोकटोक आहे। रॉकस्टार म्हणून सोशल मीडियावरती चांगलीच लोकप्रिय आहे। योगिता चव्हाण कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत नायिका म्हणून झळकली। सर्व गुण संपन्न, हवीहवीशी वाटणाऱ्या तिच्या अंतराया भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली। आता रिक्षाचा गिअर बदलून सुसाट प्रवास करायला ती सज्ज आहे। जान्हवी किल्लेकर कलर्स मराठीवरील भाग्य दिले तुम्हाला या मालिकेत जान्हवी किल्लेकरने सानियाची भूमिका साकारली। तिने साकारलेल्या खलनायिकेचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं। सर्वांना पुरून उरणारी आणि आपल्या डोळ्यांनी प्रेक्षकांना घायल करणारी अशी ही जान्हवी किल्लेकर आहे। अंकिता प्रभू वालावलकर कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता प्रभू वालावलकर एक लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आहे। मालवणचा चेंडू अंकिता प्रभू वालावलकर आता बिग बॉस मराठीच्या घरात कोकणी इस्का दाखवायला सज्ज आहे। निखिल दामले कलर्स मराठीच्या रमा राघव या मालिकेत निखिल दामले मुख्य भूमिकेत होता। राघवचं पात्र त्याने साकारलं होतं। आजवर आपल्या दर्जेदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांवर भुरळ पाडली आहे। धनंजय पवार गावरान भाषा जपणारा कोल्हापूरचा बिझनेसमन म्हणजे धनंजय पवार। उद्योजकते फेमस रील स्टार असा प्रवास करणारा कोल्हापुरी गडी आहे। घरी आई आणि बायकोच्या आदेशाबाहेर न जाणारे धनंजय पवार आता बिग बॉसचे आदेश देताना दिसणार आहे। पुरुषोत्तम दादा पाटील कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांचे भाषण ऐकायला व्यासपीठावर लाखोंची गर्दी होते। महाराष्ट्राच्या लाडक्या कीर्तनकाराला लाखो भक्त फॉलो करतात। कीर्तनकाराचा वारसा लाभलेला तो आजच्या तरुणाईंचा गुरु आहे।
आळंदी, पुणे, मुंबई, रायगड येथील मठांचा तो प्रसिद्ध मठाधिपती आहे. सूरज चव्हाण टिकटॉकचा पहिल्या 10th स्थान मिळवणारा स्टार अर्थात गुलीगत सूरज चव्हाण. सूरज चव्हाणचा मोठा चाहता वर्ग आहे. टिकटॉकचे रेकॉर्ड मोडणारा अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीचं घर गाजवायला सज्ज आहे. तर तुम्हाला कसे वाटले हे 16 महारथी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.